गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे, मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का, हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काही नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता, तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी
स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला पण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे,
हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली. तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी सोड ग, काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला, ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता, ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो
बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडपून तडपडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टोंडरा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टोंडरा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टोंडराने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टोंडरा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूताटकीचं कपाट ही गोष्ट आहे लखनौ शहरातली. राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता. लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं. काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले. घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली. तिला एका कपाटाची गरज भासू लागली. त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं. खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय. एखाद्या नवाबाचं असणार. एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते. अचानक विनीताची झोप उघडली. अख्ख्या घरात धूर धूर झाला होता. विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्ध सरपली. कपाटातून धूर येत होता. अहो अहो उठा, कपाटाला आग लागलीये. राकेश जागा झाला. त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती. राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली. अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित. विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्ध सरपली. जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले. अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली. एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये.
माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत, फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली. असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस, झोप आता. उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू. विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी, पण रात्रभर तिला झोप नाही आली. रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती. सकाळी राकेशने चेक केलं, विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती. वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला, म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं. विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला. हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्युझियम मध्ये पाहिलं असेल. तिकडनं चढलंय. खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे. नाही यार, हो आठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट. चल काही पण काय, तिथं तर कपाट पण नव्हतं. अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं. अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय? एक नंबरचा विसराळू आहेस. रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत. एके संध्याकाळी विनीता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली. जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं. विनीता जोराने किंचाळली. राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनीता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय. कुठे प्रेत? विनीताने जमिनीवर पाहिलं. तिकडे काहीच नव्हतं. आता तर पडलं होतं कपाटातून. तुझी तब्येत ठीक नाहीये, भ्रम झाला असेल. विनीता राकेशला बिलगून रडू लागली. मला खूप भीती वाटतेय. मला माझ्या माहेरी जायचंय. राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला. विनीता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला. विनीताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं. चला कपडे बदलून जेवून घेतो मी. राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला. एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती. कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला. ती स्त्री भयंकर भूत होती. मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत. म्हणजे विनीता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती, अगदी खरं. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला. मला मारलंयस तू. आठव जरा नवाबाचं घर. 5 वर्षांपूर्वीची ती रात्र, जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता. तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला ती रात्र आठवली. ऐश कर माझ्या राजा, मागडा माल आहे. नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो. विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला. तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली. ओ गॉड, नवाब आलाय. तू पटकन कपाटात लप, पटकन. ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता. काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब. तुमच्या गावाहून फोन आला होता. तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले. इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला. दोन महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याने कुशल सिंग राजपूतने त्याच्या घरी फाशी लावून आत्महत्या केली आणि टीव्ही मीडियाला मात्र बातम्यांचं रान मोकळं मिळालं. सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस फक्त हीच एक बातमी टीव्हीवर सुरू.
आणि नवनवीन अँकर्स पण प्राईम टाइम वर झळकू लागल्या. अशीच एक अँकर होती, नाव होतं जिया. खूपच पॅशनेट अँकर. जवळपास 2 महिन्यांपासून ह्याच न्यूजवर काम करत होती. अखेर का केली कुशल सिंगनी आत्महत्या? का पडला कुशल सिंग ड्रग्जला बळी? की मिळाला त्याला प्रेमात धोका? हे फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मग रहा आमच्या सोबत. मी आहे तुमची होस्ट जिया शर्मा. अचानकपणे स्टुडिओमध्ये शॉर्ट सर्किट होतं. लाईट्स जातात आणि शूटिंग पूर्णपणे थांबतं. व्हॉट द हेल? अरे लाईव्ह शो आहे बाबा. हॅलो, मी काहीतरी विचारतेय. सॉरी मॅडम, पूर्ण सिस्टम जळलीये. हे असं अचानक कसं काय झालं काय माहित नाही, पण आता लाईव्ह जाणं शक्य नाहीये. व्हॉट? डोंट वरी जिया, आज आराम कर. उद्या ये, आपण रेडी राहू. हे ऐकताच हताश जिया लिफ्ट पर्यंत येते. तर लिफ्ट मॅन म्हणतो, सॉरी मॅडम, लिफ्ट पण चालत नाही. असं म्हणून तोही निघून जातो. चालत कशी नाही? मी पण पाहते ना. असं म्हणताच जिया लिफ्टचं बटन दाबते आणि लिफ्ट उघडते. बघितलं ना, चालू आहे. सगळे कामचोर आहे तिकडे. जिया लिफ्ट मध्ये तर येते, पण ती लिफ्ट तिला कुठे घेऊन जाणार आहे हे तिलाच माहित नव्हतं. खाली गेल्यानंतर जियाला लक्षात येतं की एक माणूस सतत लिफ्टची बटणं दाबतोय. हे बघताच जिया हैराण होते की हा माणूस लिफ्टच्या आतमध्ये अचानक कसा आला. हॅलो, हे काय करतोयस तू आणि आत कसा आलास? तुम्ही लोकांनी मला इकडे कैद करून ठेवलंय. मला इकडनं बाहेर पडायचंय. हॅलो, कोण आहेस तू? तो माणूस मागे वळून पाहतो तर जियाचे डोळेच पांढरे होतात. तो माणूस होता प्रसिद्ध अभिनेता कुशल सिंग राजपूत. जिया जोरात किंचाळते. त्यानंतर हळूहळू डोळे उघडते आणि घाबरलेल्या नजरांनी पाहते तर लिफ्ट उघडी होती. लिफ्ट मध्ये कोणीच नव्हतं आणि जिया अंडरग्राऊंडला पोहोचली होती. ओहो, मी पण ना, मला लवकरच सायकियाट्रिस्ट कडे जायला लागणार आहे बहुतेक. असं म्हणताच जिया स्वतःच्या कार मध्ये तर बसते, पण बाजूच्या सीटवर नजर गेल्यावर ती प्रचंड घाबरते. शेजारच्या सीटवर बसलं होतं कुशल सिंगचं भयानक भूत. तू तर मेलास ना? मी मेलो आहे जगासाठी, पण तुम्ही मीडियावाले कोणाला सुखाने मरू तर द्याल का? मी 2 महिन्यांपासून कैद आहे तुमच्या स्टुडिओमध्ये. आज बाहेर पडू शकलोय मी. चल, मला जिम मध्ये घेऊन जा. 2 महिन्यांपासून जिमला नाही गेलोय. सिक्युरिटी, सिक्युरिटी! कोणी नाहीये इकडे आणि मी कोणाला दिसूही शकत नाही. मग तर तू माझा भ्रम आहेस नक्कीच. एवढी पण घाई योग्य नाही. आधी मला जिम मध्ये घेऊन चल. चल. जिया कशीबशी तिची गाडी स्टार्ट करते आणि तिकडनं निघते. गाडी जिमच्या समोर उभी राहते, पण गाडीमध्ये कोणीच नव्हतं. ओ गॉड, हा तर माझा भ्रमच आहे. असं म्हणून जिया निघण्यासाठी गाडी स्टार्ट करणारच होती की तेवढ्यातच अमानवीय शक्तीने तिला वश केलं. जिया गाडीतनं खाली उतरते आणि जिमच्या बंद फाटकाच्या समोर उभी होते. फाटक आपल्या आपणच उघडतं आणि जिया आतमध्ये जाते. आतमध्ये जिया पाहते की शेकडो भूत एक्सरसाइज करतायत आणि कुशल सिंग देखील एक्सरसाइज करत आहे. काही वेळ जिया हे दृश्य पाहते खरी, पण जशी ती शुद्धीवर येते हे दृश्य पाहून ती वेडी होते. तिथे तिथे पळत पळत ती ओरडू लागते. पळता पळता ती गेटच्या दिशेने येते. गेट उघडण्याचा प्रयत्न करते, पण गेट उघडत नाही. जिया मागे वळून पाहते तर सगळी भूतं कुशल सिंग समवेत हसत तिच्या जवळ येत आहेत. त्यांच्या हास्यामध्ये जियाचं ओरडणं दबून जातं. भूतं आणखी जवळ येतात. जिया गेटला चिकटून उभी आहे आणि भयंकर भूतं तिच्या इतक्या जवळ येतात तर पाहते की ती एका फ्लॅटच्या बेडवर झोपलेली आहे आणि कुशल सिंग कानांमध्ये हेडफोन टाकून म्युझिक एन्जॉय करत आहे.
मी इथे कशी? हा तर तुझा बेड आहे ना? हो, हा माझा फ्लॅट आहे आणि मी तुला इकडे घेऊन आलो आहे. मी आधी पण इकडे आले. माहितीये, पूर्ण मीडिया टीम घेऊन आली होतीस माझ्या मेल्याच्या नंतर. तू मला इथे का घेऊन आलास? काही सांगायला आणि काही समजवायला. जिम मध्ये एवढी सगळी भूतं कोण होती? ते सर्वही अभिनेते होते आणि त्यांनी माझ्यासारखीच आत्महत्या केली होती. कोणी करिअरने फ्रस्ट्रेटेड होता तर कोणी पर्सनल लाईफ मुळे. ते भटकतायत कारण की त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि मी भटकतोय कारण की मीडिया मला सोडत नाहीये. मीडियाच्या कारणामुळे मला मुक्ती मिळत नाहीये. म्हणजे हा माझा भ्रम नाहीये? तू खरंच कुशलचं भूत आहेस? अजूनही विश्वास बसत नाहीये? मीडियावाले तर कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. उद्या संध्याकाळी तू स्टुडिओ मध्ये येऊ शकतोस का? प्राईम टाइम साठी मला इंटरव्ह्यू देऊ शकतोस? जर तू उद्या आलास ना तर माझं लाईफ बनेल. कुशलचा सुसाईड आणि कुशल शेट्टी भेट, नुसत्या विचारानेच मला वेळ लागलाय. फक्त तू हो म्हटलं पाहिजेस. जियाचं हे बोलणं ऐकून कुशल अगदी वेडा होतो. आतापर्यंत शांतपणे बोलणारा कुशल खूपच आक्रमक होतो. त्याचे डोळे, त्याचं वर्तन पूर्णपणे बदलून जातं. मूर्ख मुली, तुम्ही लोक तुमच्या सवयींपासून कधी नाही सुधारणार. मी आज तुझ्या स्टुडिओ मध्ये शॉर्ट सर्किट केलं, तुला इथपर्यंत घेऊन आलो. हे काय तुला इंटरव्ह्यू देण्यासाठी, तुझं करिअर बनवण्यासाठी नाही. मला मुक्ती पाहिजे. मी फक्त तुला हे समजवायला आलोय. पण कुत्र्याचं शेपूट हे वाकडच असतं हे मला आता कळलंय. आता मी तुला सोडणार नाही, कोणत्याही मीडिया पर्सनला सोडणार नाही. सगळ्यांना मारून टाकेन, अगदी क्रूरपणे. जिया घाबरते. कुशल जियाला उचलतो आणि पंख्यावर लटकवलेल्या दोरीला तिला अडकवतो. जिया गयावया करू लागते. नाही, प्लीज प्लीज सोड मला. सॉरी सॉरी, मला जाऊ दे, मला जाऊ दे. आता मी कोणालाही नाही सोडणार. सगळ्यांना संपवून टाकेन. जो माझं नाव घेऊन टीव्हीवर ओरडतो त्या सगळ्यांचा मृत्यू होईल, माझ्या हातून मृत्यू. असं म्हणून कुशल रस्सी खेचतो. जिया तडफडून तडफडून मरून जाते. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवले. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समॅन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, का सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समॅनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही, आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समॅन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली.
तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे होऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब. वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा, हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅन वर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीचं मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन. असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं
त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका? राकाने हे सगळं केलंय? तो परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो, पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय. आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिंमत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल.
मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहितीये ना माझी गाडी किती महाग आहे ती. मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र. वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड. मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार.
टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूत खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. भूताटकीचं कपाट ही गोष्ट आहे लखनौ शहरातली. राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता. लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं. काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले. घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली. तिला एका कपाटाची गरज भासू लागली. त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं. खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय, एखाद्या नवाबाचं असणार. एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते. अचानक विनीताची झोप उघडली. अख्ख्या घरात धूर धूर झाला होता. विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्ध सरपली. कपाटातून धूर येत होता. अहो अहो उठा, कपाटाला आग लागलीये. राकेश जागा झाला. त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती. राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली. अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित. विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्ध सरपली. जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले. अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली? एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये. माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत, फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली. असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस. झोप आता. उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू. विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी, पण रात्रभर तिला झोप नाही आली. रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती. सकाळी राकेशने चेक केलं. विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती. वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला, म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं. विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला. हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्युझियम मध्ये पाहिलं असेल. तिकडनं चढलंय. खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे. नाही यार, हो आठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट. चल, काही पण काय, तिथं तर कपाट पण नव्हतं. अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं. अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय?
एक नंबरचा विसराळू आहेस. रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत. एके संध्याकाळी विनिता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली. जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं. विनिता जोराने किंचाळली. राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनिता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय. कुठे प्रेत? विनिताने जमिनीवर पाहिलं. तिकडे काहीच नव्हतं. आता तर पडलं होतं कपाटातून. तुझी तब्येत ठीक नाहीये, भ्रम झाला असेल. विनिता राकेशला बिलगून रडू लागली. मला खूप भीती वाटतेय. मला माझ्या माहेरी जायचंय. राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला. विनिता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला. विनिताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं. चला कपडे बदलून जेवून घेतो मी. राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला. एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती. कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला. ती स्त्री भयंकर भूत होती. मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत. म्हणजे विनिता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती, अगदी खरं. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला. मला मारलंयस तू. आठव जरा नवाबाचं घर. 5 वर्षांपूर्वीची ती रात्र जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता. तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला ती रात्र आठवली. ऐश कर माझ्या राजा, मागडा माल आहे. नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो. विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला. तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली. ओ गॉड, नवाब आलाय. तू पटकन कपाटात लप, पटकन. ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता. काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब. तुमच्या गावाहून फोन आला होता. तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले. इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला. नवरी बनली डायन पार्ट 2. गोष्ट आहे अमेठीची. मालती तिचा जवान मुलगा रघु सोबत राहायची. मालती विधवा होती आणि तिने एकटीनेच रघुचं पालन पोषण केलं होतं. तरी पण रघुला मालती आवडत नव्हती. याच गोष्टीमुळे मालती दिवस रात्र दुःखी असायची. कुठे चाललायस रघु? मी कुठे जाईन, तुला त्याचं काय? तू तुझ्या लिमिट मध्ये राहा. खरं तर मालती रघुची खरी आई नव्हती, ती सावत्र आई होती. रघु 5 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई वारली आणि त्याच्या बेवड्या बापाने मालतीशी लग्न करून तिला घरी आणलं. पती बेवडा होता, पैशांची चणचण होती, म्हणूनच सुरुवातीला मालतीने रघुचं फार पालन पोषण नाही केलं. याच गोष्टीचा फायदा उचलून रघुच्या आत्याने रघुचे कान भरले. रघु बाळा, खीर आणले, चल खाऊन घे. आई आई ग, माझा पोरगा किती वाळून गेलाय. सावत्र आई नक्कीच जेवायला देत नसणार. काय करणार, सावत्र आया असतातच तशामुळे. पिक्चर मध्ये बघितलंय ना, सांभाळून राहा त्या जखिणीपासनं. आत्या सतत विष कालवत राहिली आणि काही दिवसातच रघुला मालतीचा तिरस्कार वाटू लागला.
कमकुवत बेवड्या बापाचं एकदम निधन झालं आणि रघु मालतीपासनं खूप दुरावला. पण मालतीचं रघुवर तिच्या जीवापाड प्रेम होतं. तिने एक चहाचं दुकान उघडून रघुचं पूर्ण पालन पोषण केलं. हळूहळू परिस्थिती बदलली, पण रघु मात्र काही बदलला नाही. तो मालतीचा तिरस्कारच करू लागला. याच आठवणी आठवून मालती रडत होती आणि तेवढ्यात रघुचा फोन आला. मालती फोनवर रघु सोबत बोलली, तर ती हैराण झाली, कारण की रघु कोण्या मुलीसोबत लग्न करून आला होता. तेव्हा रघुची आत्या आली. अगं मालती, आपला रघु बायकोला घेऊन येतोय. नुसती बघत उभी काय राहिलीस? नव्या नवरीच्या स्वागताची तयारी कर. मालतीने काही न सांगता पटापट सगळ्या तयारी केल्या. दरवाजाच्या मधोमध तांदळाने भरलेलं एक मापटं ठेवलं. गृहप्रवेशाच्या सर्व तयाऱ्या झाल्या. अर्ध्या तासानंतर रघु त्याची बायको घेऊन आला. बायको खूपच सुंदर होती. बाळा, हे मापटं ठेवलंय ते उलाट आणि आली. आत्या आणि रघु गप्पा मारण्यात दंग होते, तर मालती मुलीचा गृहप्रवेश करण्यात. नवरीने तिचा उजवा पाय उचलून मापट्याच्या दिशेने वळवला, तर तिचा पाय बघून मालतीचं डोकं चक्रावलं. तिचा पाय अगदी उलटा होता. विवाहितेने उलट्या पावलांनी तांदळाचं मापटं उलटलं आणि मालतीकडे पाहून फार विचित्रपणे हसली. मालती घाबरली आणि घाबरून स्वतःच्या रूम मध्ये गेली. रघुला कळलंच नाही की मालतीला अचानकपणे असं काय झालं. मी म्हटलं होतं ना तुला, या हडळीला तुझ्या लग्नामुळे आनंद झाला नसणार. बिचाऱ्या नव्या नवरीचं स्वागत पण नीट नाही केलं. काही हरकत नाही, मी आहे ना, मी सगळी तयारी केलेली आहे. चल बाळा, तुझ्या खोलीत चल. आत्या नवरीला घेऊन निघाली आणि रघु तिथेच उभ्या उभ्या मालतीच्या रूमकडे रागाने पाहू लागला. अर्धी रात्र उलटली होती. मालती तिच्या रूम मध्ये फार टेन्शन मध्ये होती आणि तेवढ्यात आत्या तिकडे आली. अगे स्वार्थी बाई, नव्या नवरीला तिथेच सोडून पळून आलीस तू? त्या मुलीशी लग्न करून रघुने चांगलं नाही केलं. ती मुलगी नाही, हडळ आहे ती. आता तर तू हेच म्हणणार, तुझा प्लॅन फसलाय ना आता. कोणता प्लॅन? तुझ्या भावाच्या मुलीला रघुच्या गळ्यात बांधायचं होतं ना तुला, पण मी असं होऊ नाही दिलं. तुम्ही पहिल्यापासून ओळखता या मुलीला? मुलीला नाही ओळखत मी, पण रघुने भेटवलं होतं मला हिला. प्रेम करतो तो तिच्यावर. मग मी म्हटलं लग्न करून टाका. खूप चुकीचं केलं तुम्ही. रघुचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आत्या तिथून रागावून निघून गेली आणि लपून रघुच्या रूमच्या समोर आली. आता बघते मी आत दोघांमध्ये काय मस्ती चाललीये. आत्याने हळूच हाताने दरवाजा तर तो पटकन उघडला. आतमध्ये रघु बिछाण्यावर झोपला होता, पण नवी नवरी मात्र बिछाण्यावर नव्हती. अरे, ही नवी नवरी कुठे निघून गेली? तेव्हा बुवाची नजर वर फॅनवर गेली आणि तिचे डोळे विस्फारले. लग्नाच्या कपड्यात एक भयानक म्हातारी डायन फॅनला उलटी लटकून फिरत होती आणि आत्याकडे पाहून जोर जोरात हसत होती. नाही सोडणार, कोणालाच नाही सोडणार, सगळ्यांना मारून टाकेन. आत्या तिकडनं पळाली आणि सरळ मालतीच्या रूम मध्ये आली. खरंच बोलत होतीस तू, ती मुलगी एक भयानक हडळ आहे. मी तर तिचे उलटे पाय आधीच बघितले होते. मग तेव्हा काही बोलली का नाहीस तू? हे राम, आता काय होणार? काय फायदा? मी सांगितलं जरी असतं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. ते सगळं सोड आणि हे सांग की रघुला कसं वाचवायचंय. ती हडळ रघुला नाही सोडणार. तुम्ही काळजी नका करू, मी अजून जिवंत आहे. तुम्ही चला,
माझ्या बरोबर चला. आत्या आणि मालती पळत पळत रघुच्या रूम मध्ये गेल्या तर डायन रघुच्या छातीवर बसून त्याला चावत होती. रघु जोर जोरात ओरडत होता. लग्न करायचंय, मधुचंद्र करायचंय. बघ तू आता बघच मी तुला कसं उद्ध्वस्त करून टाकते. आत्या वाचव, मला वाचव आत्या. ते दृश्य फारच भयानक आणि विचित्र होतं. आत्या ते दृश्य बघून मागे झाली आणि रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करून स्वतःच्या घरी पळाली. आत्या, आत्या वाचव. तुझी आत्या तर पळून गेली रघु, पण तुझी आई आहे. घाबरू नकोस, घाबरू नकोस रघु. डायनने रघुला सोडलं आणि ती उलट्या पावलांनी चालत मालतीच्या दिशेने वळाली. आई सांभाळ, ती तुझ्या दिशेने येते. रघुच्या तोंडून पहिल्यांदा आई शब्द ऐकून मालतीमध्ये जणू 10 हत्तींचं बळ आणि खूप सारी ताकद आली. डायनने तिच्यावर उडी मारली आणि मालतीने फार बहादुरीने तिला चकमा दिला आणि स्वतःला वाचवलं आणि पटकन डायनचे पाय पकडून तिला उलट लटकवलं. डायन तडफडू लागली, जोर जोरात किंचाळू लागली. सोडा, सोडा मला, मारून टाकीन मी, मारून टाकीन सगळ्यांना. सोडा. रघु, रघु पळून जा. रघु पळून जा. रघु सुरी घेऊन ये, सुरी घेऊन ये रघु. नाही आई, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. नाही बाळा, पळून जा. मी हिला आता आणखी नाही सांभाळू शकत. हडळीची ताकद तिच्या पायांमध्ये असते. मला हिचे पाय कापून टाकायचे. हे ऐकताच डायन अजून जोरात किंचाळली. पाय कापू नकोस, पाय नको कापूस माझे, पाय नको कापूस. रघुला समजलं आणि आत्याने बाहेरून बंद केलेला दरवाजा आतून तोडून एक सुरी घेऊन आला. रघुने पटकन डायनचे दोन्ही पाय कापले. डायन कोण्या जनावरासारखी जोरात किंचाळली आणि शांत झाली. डायन मेली होती. मालतीने पटकन डायनचं शरीर जमिनीवर सोडलं. रघुने पटकन त्याच्या आईला मिठी मारली आणि माय लेक हमसून हमसून रडू लागले. रघु, रघु.